थांब माझ्या प्रिय भक्ता. हो, तूच जो आता या क्षणी हा दैवी संदेश ऐकतोयस. आपल्या हातांना या स्क्रीनवरून बाजूला करू नकोस, कारण हा केवळ एक साधा संवाद नाही, तर तुझ्या जीवनातील तो वर्णबिंदू आहे जिथे तुझे दुःख संपून सुखाचे, समृद्धीचे आणि अथांग आनंदाचे महाद्वार उघडणार आहे. कल्पना कर, आजचा हा शुभ दिवस तुझ्यासाठी तो सुवर्णकाळ घेऊन आला आहे, जिथे तुझे प्रत्येक स्वप्न, मग ते हक्काचे घर असो, उत्तम आरोग्य असो, कुटुंबातील ऐक्य असो वा जीवनातील सर्व अडथळ्यांचा शेवट असो, ते आता सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. तुला ठाऊक आहे का, जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर येणाऱ्या काही तासातच तुला असा अनपेक्षित लाभ होईल की तुझे संपूर्ण आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेने उजळून निघेल. वर्षानुवर्षे उराशी बाळगलेली स्वप्ने आता वास्तवात येणार आहेत. पण या दैवी प्रवाहाशी जोडून राहा, कारण हा संदेश खुद्द श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, जे तुला राजेशाही वैभव, सुदृढ आरोग्य आणि शाश्वत शांतता प्रदान करण्यासाठी आले आहेत. तू ती समृद्धी स्वीकारण्यासाठी तयार आहेस का, जी तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांना सुखात ठेवेल? तुला असे वाटते का की तुझे नाव यशाच्या शिखरावर सुवर्ण अक्षरांनी कोरले जावे? तर मग एक क्षणही वाया घालवू नकोस. हा संदेश तुझ्या नशिबाची सुवर्णकिल्ली आहे आणि तो पूर्ण ऐकल्याने तुझे जीवन कायमचे प्रकाशमान होणार आहे. माझ्या लाडक्या भक्ता, आजचा हा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवीन ज्योत घेऊन आला आहे. स्वामी समर्थांची ही महाशक्ती आज तुझ्यासोबत आहे. जे प्रश्न तुला वर्षानुवर्षे छळत होते, मग ते आर्थिक तणाव असो, घरातल्या कलहामुळे निर्माण झालेली अस्वस्थता असो वा रात्रीची शांत झोप हिरावून घेणारी चिंता असो, त्या सर्व समस्या आता संपुष्टात येणार आहेत. मी तुला खात्री देतो की या संवादाच्या शेवटपर्यंत तुला ते गुपित समजेल, जे तुझ्या बंद नशिबाचे कुलूप कायमचे उघडून टाकेल. तुझे नशीब आता नवीन वळण घेत आहे. माझ्या प्रिय भक्ता, कल्पना कर की येणाऱ्या 7 दिवसांत तुझे नशीब कसे चमकेल. जो सन्मान तुला कधी मिळाला नाही, तो आता तुझ्या चरणी असेल. जे धन तू फक्त स्वप्नात पाहिले होतेस, ते आता वास्तव बनेल. ही ती पवित्र वेळ आहे जेव्हा तुझ्या कित्येक वर्षांच्या प्रार्थनांना फळाची प्राप्ती होणार आहे. मी पाहिले आहे की तू किती कष्ट केले आहेत, किती वेळा स्वतःला सावरले आहेस आणि किती वेळा हा विश्वास ठेवला आहेस की कधीतरी नक्कीच चांगले होईल. आज हा दैवी आवाज तुला सांगतोय की तुझा तो विश्वास सार्थ होता. खुद्द स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. जे तू गमावले आहेस त्यापेक्षा 1000 पटीने अधिक तुला आता प्राप्त होणार आहे. माझ्या प्रिय भक्ता, तू तुझ्या स्वामींवर मनापासून प्रेम करतोस का? जर तुझ्या हृदयात स्वामी समर्थांबद्दल थोडी जरी श्रद्धा असेल, तर आज तुझे संपूर्ण समर्पण त्यांना दाखवून दे. जर तू तुझ्या आई वडिलांवर मनापासून प्रेम करत असशील, जर तू अंतरात्म्याशी जोडलेला असशील आणि जर तुला आपल्या माणसांच्या भावनांची कदर असेल, तर या संदेशाचा आदर कर आणि या दैवी ऊर्जेशी स्वतःला जोडून घे. जसा तू या माध्यमाशी जोडला जाशील, तुला जाणवेल की तुझ्या हृदयावरचा एक मोठा ओझं उतरला आहे. हे प्रेम आणि श्रद्धेचे ते छोटेसे प्रतीक आहे जे तुझ्या आणि श्री स्वामी समर्थांच्या दरम्यान एक अभेद्य नाते निर्माण करते. हे स्वीकार, कारण हा तुझ्या भक्तीचा सन्मान आहे. माझ्या लाडक्या भक्ता, तुझे जीवन आतापर्यंत परीक्षांनी भरलेले होते. मी पाहतोय की तू किती अपार कष्ट उपसले आहेस, पण त्या बदल्यात तुला मिळाल्यात फक्त आव्हाने आणि कधीकधी प्रचंड थकवा. तू नेहमी इतरांचे भले केले, पण परिस्थितीने तुला वारंवार कठोर अनुभव दिले. कित्येक वेळा तू एकट्याने आपल्या भावनांना आवरले आहेस, जेव्हा कोणीही तुला पाहणारे नव्हते. पण आजचा हा दिवस सर्व काही बदलून टाकणारा आहे. श्री स्वामी समर्थांनी तुझी प्रत्येक प्रार्थना स्वीकारली आहे. तुझी ती शांत हाक, जी जगाला ऐकू आली नाही, ती स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचली आहे. तू विचार करतोस ना की तुझा कठीण काळ कधी संपेल? कारण आतापर्यंत तुला योग्य मार्गदर्शन मिळाले नव्हते. पण आजचा हा दिव्य संदेश तुला सांगतोय की तू एकटा नाहीस. ज्याच्या शिरावर श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त आहे, त्याचा काळ नेहमीच सकारात्मक असतो. पण थांब माझ्या भक्ता, पुढे जाण्यापूर्वी मी तुला एक गहन प्रश्न विचारतो जो तुझ्या हृदयाला स्पर्श करेल आणि तुला विचार करायला भाग पाडेल. याचे उत्तर तुला या संवादाच्या शेवटीच मिळेल आणि ते उत्तर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे कोडे सोडवून टाकेल. प्रश्न असा आहे, ती कोणती एक साधी वस्तू आहे जी तुझ्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्याने सुखांचे आगमन होते आणि समृद्धीचा पाया मजबूत होतो? तू कष्ट करतोस, पण आयुष्यात स्थिरता का येत नाही? विचार कर, याचे उत्तर खूप खोल दडलेले आहे. जर तू हे रहस्य समजून घेतलेस, तर तुला समृद्धी प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. याचे उत्तर मी तुला पुढे देईनच, म्हणून एकही शब्द वगळू नकोस, कारण पूर्ण ज्ञान हे अमृतासारखे असते. तुझा वेळ आता सकारात्मक दिशेने बदलत आहे. ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून अमृत बाहेर आले, त्याचप्रमाणे तुझ्या कष्टांतून आता यशाचे अमृत बाहेर येणार आहे. श्री स्वामी समर्थ तुझ्या सहाय्यासाठी धावून आले आहेत. तुला फक्त तुझे हृदय त्यांच्यासाठी खुले करायचे आहे.
माझ्या प्रिय भक्ता, आजपासून सुरू होणारे हे 7 दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी दिवस असतील. तुला वाटत असेल की हे कसे शक्य आहे, पण लक्षात ठेव, जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा अशक्यही शक्य होते. तुझी आव्हाने आता संपणार आहेत. पुढच्या 7 दिवसांत तुला 3 मोठे संकेत मिळतील जे हे सिद्ध करतील की श्री स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. पहिला संकेत, एखादी प्रिय व्यक्ती किंवा एखादा नवीन सहकारी तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझ्या मदतीचे साधन बनेल. दुसरा संकेत, तुझे एखादे प्रलंबित काम, एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा संधी अत्यंत सहजतेने पूर्ण होईल. तिसरा संकेत, तुला स्वतःच्या आत एका नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. मनातील भीती नष्ट होईल आणि स्वप्नात तुला काहीतरी शुभ चिन्ह दिसेल. माझ्या प्रिय भक्ता, भीती सोडून दे, संशय त्याग आणि विश्वासाचा हात धर. लक्षात ठेव, ज्यावेळी स्वामींचे नाव घेतले जाते त्यावेळी काळही नम्र होतो. जर तू श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केलास आणि विश्वासाने पुढे गेलास तर कोणतीही शक्ती तुला रोखू शकणार नाही. तुझे नशीब बदलणार आहे आणि त्याची चावी तुझ्या हातात आहे, ती म्हणजे विश्वास, संयम आणि स्वामींवरील अथाक प्रेम. हे अंगीकार आणि बघ तुझे जीवन कसा एक सुंदर मार्ग बनते. हाच तो क्षण आहे जेव्हा तुझ्या प्रार्थनांचे फळ मिळू लागेल. जे तू वर्षांपासून मागितले होतेस, जे तू तुझ्या हृदयात जपले होतेस, ज्यासाठी तू रात्री देवाकडे टाहो फोडला होतास, ते सर्व तुला आता मिळू शकते. तुझ्या संयमाचा आणि विश्वासाचा आता सन्मान होत आहे. माझ्या प्रिय भक्ता, मी जाणतो की तू किती आव्हाने पेलली आहेत. किती वेळा वाटलं असेल की कदाचित आता काहीतरी बदलेल. आज हा आवाज तुला सांगतोय की तू बरोबर विचार करतोस. श्री स्वामी समर्थांनी तुला आपल्या कृपेच्या सावलीत ठेवले आहे. ते तुला सामर्थ्यवान बनवतील. जे तू गमावले आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुला मिळणार आहे. फक्त आज तू ही संधी स्वीकार आणि हा संदेश तुझ्या हृदयात उतरव. माझ्या प्रिय भक्ता, तुला असं वाटतं का की हे तिन्ही संकेत तुझ्या आयुष्यात प्रत्यक्षात यावेत? तुला असं वाटतं का की तुझं आयुष्य एक उत्सव बनावं? तर मग आताच मनाशी एक संकल्प कर. आणि हो, जर तुला स्वामी समर्थांच्या कृपेच्या अशाच प्रेरणादायी गोष्टी रोज हव्या असतील तर या प्रवासाचा भाग बन. जर तू तुझ्या पालकांवर मनापासून प्रेम करत असशील, स्वामींच्या चरणी नतमस्तक असशील आणि नात्यांमधील भावनांची तुला कदर असेल, तर हा संदेश मनापासून स्वीकारून आपल्या भावनांचा सन्मान कर. तू बघ, जसा तू स्वामींशी मनापासून जोडला जाशील, तुला वाटेल की जणू तू तुझे प्रेम स्वामींच्या चरणी अर्पण केले आहेस. आता मी तुला त्या प्रश्नाचे उत्तर देतो जो मी तुला आधी विचारला होता की तुझी समृद्धी अस्थिर का राहते? नीट ऐक. याचे कारण आहे तुझ्या हृदयातील विश्वास आणि घरातील सकारात्मक ऊर्जा. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझे हृदय एकाग्र असते, पण जेव्हा तू काम सुरू करतोस तेव्हा सकारात्मकता तुला पुढे नेली पाहिजे. हीच ती अदृश्य शक्ती आहे जी तुझ्या दारावर विराजमान आहे. पण आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ही सकारात्मकता वाढणार आहे. तुला एक संकल्प करावा लागेल. असा संकल्प की तू नेहमी सकारात्मक राहशील. असा संकल्प की तू स्वामींचे नाव प्रत्येक कार्यात घेशील. येणाऱ्या 7 दिवसांत तुला फक्त एक छोटेसे काम करायचे आहे. रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी श्री स्वामी समर्थांना वंदन कर आणि म्हण, हे स्वामीराया, माझा आजचा दिवस तुमच्या प्रेमात आणि छत्रछायेत व्यतीत होऊ दे. तू पाहशील की कसा तुझा प्रत्येक दिवस एक आशीर्वाद बनून जातो. माझ्या प्रिय भक्ता, तू तो रत्न आहेस ज्यावर थोडीशी धूळ बसली होती. आता काळाचा वारा ती धूळ उडवून लावेल आणि तू तुझ्या पूर्ण तेजासह जगासमोर येशील. तुझे हितचिंतक जे आज तुला प्रेरणा देतात, उद्या त्यांना तुझ्या यशाचा अभिमान वाटेल. स्वामी समर्थांची महाशक्ती आता तुझ्या बाजूने आहे. तुझे पूर्वज आणि पितर आज तुझ्यावर आशीर्वाद बरसत आहेत. ते पाहत आहेत की त्यांचा भक्त स्वामी समर्थांच्या चरणी आला आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो शरण येतो त्याची काळजी स्वामी स्वतः घेतात. तू आता त्यांच्या छत्रछायेत आहेस. आता तुला चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. तुझ्या जबाबदाऱ्या, तुझ्या प्रियजनांचे भविष्य, तुझे आरोग्य, हे सर्व आता स्वामींच्या कृपेवर सोडून दे. तू फक्त तुझे कर्म कर आणि नामस्मरण कर. लक्षात ठेव, जेव्हा मोठी आव्हाने येतात तेव्हा भक्तांनी विश्वास ठेवायचा असतो, कारण स्वामी समर्थांकडे प्रत्येक संकटाचे निराकरण आहे. तुझ्या आयुष्यातही जर कोणते आव्हान असेल तर प्रसन्न राहा, तुझे स्वामी तुझ्यासाठी मार्ग घेऊन येत आहेत. फक्त विश्वासाची दोर घट्ट धरून ठेव. तुला जाणवतंय का, जसा जसा तू हा संदेश ऐकतोयस तुझे हृदय शांत होत आहे. हा निव्वळ योगायोग नाही, हे प्रमाण आहे की तुझा सकारात्मक काळ सुरू झाला आहे. तू खास आहेस. ईश्वराने तुला एका मोठ्या उद्देशासाठी निवडले आहे. माझ्या प्रिय भक्ता, आता तुला एक निर्णय घ्यायचा आहे. तू तुझ्या जुन्या नकारात्मक विचारांत अडकून राहणार की नवीन आस्थेचा स्वीकार करणार? तू आव्हानांमध्ये अडकून पडणार की भक्ती आणि धैर्याची निवड करणार?
तुझे भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे आणि मी तुला वचन देतो, जर तू आजच्या या शुभ क्षणापासून श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले आणि पूर्ण विश्वासाने पुढे गेलास तर कोणतीही शक्ती तुला अडवू शकणार नाही. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे जेणेकरून तुला आठवण करून दिली जावी की तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझा प्रत्येक भाव त्यांनी अनुभवला आहे आणि आता ते तुला त्या स्थानी पोहोचवणार आहेत जिथे तुला नेहमी स्वतःला पाहायचे होते. फक्त हा संदेश मनापासून स्वीकार आणि विश्वास ठेव. माझ्या प्रिय भक्ता, आता वेळ आली आहे की तू तुझ्या भूतकाळातील आव्हानांना मागे सोडून नवीन संधींचे स्वागत करावे. तू तीच आत्मा आहेस जिने जन्मापूर्वी संकल्प केला होता की ती आव्हानांवर विजय मिळवेल. आणि आता तो संकल्प पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आता ऐक, हा आशीर्वाद तेव्हाच फलद्रूप होईल जेव्हा तू हा संदेश केवळ ऐकणार नाहीस, तर तो तुझ्या हृदयात उतरवशील आणि इतरांसोबतही शेअर करशील. कारण आशीर्वाद जितका वाटला जातो तितका तो वाढतो. जर तू हा संदेश तुझ्या प्रियजनांना पाठवलास तर ही शक्ती अनेक पटीने वाढेल आणि तुला अशा संधी मिळतील ज्या शब्दांत सांगता येणार नाहीत. श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर प्रसन्न होतात जे त्यांच्या नामाचा आणि कार्याचा प्रसार करतात. माझ्या प्रिय भक्ता, जाता जाता एक गोष्ट अजून. श्री स्वामी समर्थांना ते भक्त सर्वात प्रिय आहेत जे त्यांच्या परिवाराचा भाग बनतात. जर तू अजूनही या दैवी प्रवासाशी पूर्णपणे जोडला गेला नशील तर कदाचित तू एका मोठ्या आशीर्वादाची संधी गमावत आहेस. तुला तुझे आईवडील आणि स्वतः स्वामींना आनंदी करायचे आहे ना? मग उशीर करू नकोस. जर तू तुझ्या माता पित्यांवर मनापासून प्रेम करत असशील, स्वामींच्या चरणी नतमस्तक असशील आणि भावनांची कदर करत असशील तर या विचारांचा आदर कर. जसा तू या प्रवासात सामील होतोस, समजून घे की तू तुझे हृदय स्वामींना सोपवले आहेस. आणि हो, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय स्वामी समर्थ